नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन लोकसेवा आयोग यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 1056 जागा भरल्या जाणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्याचबरोबर जे क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. तिथे पाहू शकता लोकसेवा UPSC यांच्याकडून जी 1056 जागांसाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार 5 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर यामध्ये पाहू शकता जाहिरात क्रमांक आहे 5/2024. एकूण जागा आहेत 1056. त्याच्यानंतर परीक्षा जी आहे नागरी सेवा पूर्व परीक्षा ऑनलाईन 2024 आहे. त्याच्यानंतर अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे. त्याच्यानंतर फी जी आहे जनरल OBC साठी 100 रुपये, तर SC ST PWD आणि महिलांसाठी कोणतीही फी नाही आहे. त्याच्यानंतर इथे पुढे पाहू शकता शैक्षणिक पात्रता जी आहे विविध नागरी सेवाच्या पदासाठी वेगवेगळ्या शाखेतील पदवी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये पाहू शकता. जाहिरात जी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. याच्यामध्ये वयाची पात्रता पाहू शकता. 1 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्ष दरम्यान वयाची पात्रता असणे आवश्यक आहे. त्याचवेळी SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. जे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 मार्च 2024. पूर्व परीक्षा जी आहे 26 मे 2024 रोजी असणार आहे. त्याचबरोबर अधिक माहिती जी आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. इथे पाहिली जाऊ शकते. ही जी अधिकृत जाहिरात आहे याच्यामध्ये महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, हाऊ टू अप्लाय आहे. त्याच्यानंतर मॉडिफिकेशन OTR प्रोफाईल आहे. त्याचबरोबर इथे डिटेल माहिती आहे. कशा पद्धतीने रॉंग आन्सरसाठी जी पेनल्टी आहे, एक्झाम जी आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे UPSC साठीची. त्याच्यामध्ये महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता सुद्धा दाखवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर वयाची पात्रता देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती अशा पद्धतीने आहे की तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे याच्यामध्ये पाहू शकता नेम ऑफ द व्हेरीफाईड नेम, फुल नेम आहे, जेंडर, जन्मतारीख, फादर्स नेम आहे, त्याच्यानंतर मदर्स नेम, अशा पद्धतीने सगळी जी इन्फॉर्मेशन टाकून आहे व्हेरिफिकेशन तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून पूर्ण डिटेल्स एंटर करून त्याच्यानंतर जे पद तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्या जाहिरातीमध्ये त्याबद्दलची माहिती तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. ज्या पदाबद्दल तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज करणार आहात 1056 जागांमधला इथे पाहू शकता सर्व्हिसेस देण्यात आलेले आहेत. कॅटेगरीज आयडेंटिफाईड आहेत. त्याच्यामध्ये विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये आहे. कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते पद तुम्हाला सिलेक्ट करणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्या अर्ज करण्यासाठीची प्रोसेस आहे पूर्णपणे प्रोसेस अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता वयाची जी पात्रता आहे ती सुद्धा मेन्शन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहू शकता. कॅन्डिडेट्स हू हॅव अपियर्ड क्वालिफाईंग एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये महत्वाची पात्रता जी आहे शैक्षणिक पात्रता. त्याच्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती देऊ शकता, तुमच्यासाठी किती आहेत. SC ST साठी अनलिमिटेड आहेत, OBC साठी 9, PWBD साठी 9 आहेत. अशा पद्धतीने प्रत्येकासाठी अटेम्प्ट आहेत, परीक्षा देण्यासाठीचे अटेम्प्ट त्याबद्दलची माहिती आहे. फी सिलेक्शनची माहिती आहे. याचबरोबर पूर्ण माहिती जाहिरातीमध्ये आहे. त्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने 1056 जागांसाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते केले जाऊ शकतात. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर तुम्ही यूट्यूब चॅनल नोकर भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.